तर सुप्रीम कोर्टात आज नेमकं काय अपेक्षित आहे याबद्दल आमच्या दिल्लीच्या प्रतिनिधी उर्वशी खोना यांनी संवाद साधलाय वकील देवदत्त पोलतकर यांनी आणि याचिकाकर्ते यांच्यासोबत. पाहूयात ते नेमकं काय म्हणतायत. कोर्ट तर सुरू झाला आहे, पण सुनावणी अंदाजाने किती वाजेपर्यंत होणार, कारण की पूर्ण राज्याची नजर जी आहे त्या या सुनावणीवर. हे निश्चितच खूपच महत्त्वाची सुनावणी आहे सगळ्या राज्याच्या दृष्टीने. कारण आजच्या तारखेला आपण पाहिलं तर पूर्ण 29 महानगरपालिकांवर प्रशासक आहे, त्यानंतर 246 नगरपालिका आहेत, 41 नगरपंचायती, 32 जिल्हा परिषद आणि 336 पंचायत समित्या. म्हणजे सगळं जवळपास महाराष्ट्र राज्यच हे प्रशासकांच्या सध्या ताब्यात आहे आणि त्यामुळे ही सुनावणी खरोखर महत्त्वाची आहे. मागच्या वेळेसच न्यायालयाने सांगितलं होतं आणि मला वाटतं आपण ते सांगितलंही होतं आपल्या वाहिनीमार्फत की अर्धा तास याचिकाकर्त्यांना आणि 1 तास जो आहे तो राज्य सरकारला देण्यात येईल आणि त्यांनी त्या काळात त्यांचं आर्ग्युमेंट पूर्ण करायचं आहे. पण आत्ताचं जे सध्याचं नोटिफिकेशन आहे त्याच्याप्रमाणे दुपारच्या सत्रात आज न्यायालयाचं जे आहे ते कामकाज होण्याची शक्यता कमी आहे. जर तसं झालं तर आज सुनावणीस प्रकरण येईल का नाही याचं असं निश्चित सांगता येत नाही. जर आधीची प्रकरणं लवकर संपली तर 1 वाजेच्या आत हे प्रकरण सुनावणीला येऊ शकतं. आणि नेमकं का तुम्हाला असं वाटलं की या संदर्भात याचिका जी आहे पुढे करा? स्थानिक स्वराज्य संस्थांचे इलेक्शन लवकरात लवकर व्हाव्यात. राज्यघटनेप्रमाणे अनेक आता बराच काळ लोटला गेलेला आहे की इलेक्शन होत नाही आहेत. इथे सर्व ठिकाणी प्रशासक राज आहे, लोकप्रतिनिधी यावेत, अनेक प्रलंबित प्रश्न आहेत. एका ठिकाणचं नाही, पूर्ण राज्यभर हीच परिस्थिती आहे. तर लवकरात लवकर इलेक्शन व्हाव्यात हीच आमची प्रमुख मागणी आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहित बरोबर मी उर्वशी खोना, सर्वोच्च न्यायालय दिल्लीवरून झी 24 तास.